नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक राजपूत, कोहिनूर कंपनीचा डीलर. यापूर्वी हे आपले ह्या यूट्यूब चॅनलवर प्रॅक्टिकल फार्मर या यूट्यूब चॅनलवर क्षेत्राविषयी आजपर्यंत 2-4 व्हिडिओ आलेले आहेत. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बहुतेक शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो मला की बुवा शेततळ खोदकाम कसं करायचं. आणि ह्या खोदकामाच्या बाबतीत जर सांगितलं तर आपल्या महाराष्ट्राचं जंगल जवळपास 95% जंगल हा जो आहे टोटल दगड आणि हाडमुरुमचा आहे. आणि दगड आणि हाडमुरुमचा असताना बहुतेक शेतकऱ्यांना माहिती नसतं खोदकाम करत असताना काय करायचं. पोकलँडवाला ही एखाद्या दिवस त्यांना माहिती सांगत नाही. त्याच्यासाठी बहुतेकांचे फोन येत होते. त्याच्यासाठी आम्ही एक हा व्हिडिओ बनवणार की बा आता स्वतः माझ्या शेतातच शेततळ्याचं काम चालू आहे आणि माझी फक्त 2-3 फूट मातीचं दर आहे शेतामध्ये आणि पूर्ण हाड खडक आहे खाली आणि हाड मुरुम आहे. खडक आणि मुरुम असल्यामुळे मग मी पूर्ण जितका भूभाग जितका शेतीचा भाग माझा शेततळ्यासाठी घेणार होता तितक्या शेतीच्या भागाचं पूर्ण माती अलग काढून ठेवली. पूर्ण माती अलग काढून ठेवली. सुरुवातीला पूर्ण भीतीच्या खालची वगैरे सगळी माती अलग काढून ठेवली. नंतर आम्ही मग शेततळ्याचं काम चालू केलं. कारण आस्तरीकरणासाठी नंतर प्रॉब्लेम यायला नको. कारण खडक आणि मुरुम आहे आणि याच्यात जर माती नाही टाकली आपण तर आस्तरीकरण होऊच शकत नाही सक्सेस. त्याच्यासाठी आम्ही माती का काढून ठेवली. तर प्रत्येक शेतकऱ्यांना माझी कडकडीची विनंती आहे, खोदकाम करत असताना जर आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये खाली हाड खडक किंवा मुरुम लागणार आहे तर वरची जितके भाग आपण हे करतोय तितक्या भागाची शेततळ करतोय तितक्या संपूर्ण भागाची माती अलग काढून ठेवायची आणि ती पूर्ण कंप्लीट शेततळ झाल्यानंतर ती 1-1.5 फुटाचा थर पूर्ण तळात आणि आतल्या चारी भिंतींवर टाकायचं. तेव्हा तुमचं शेततळ सक्सेस होणार आहे. नाही तर शेततळ सक्सेस होऊ शकत नाही. आणि ऐन वेळेस आता पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे माती उपलब्ध होणार नाही बाहेरून. त्याच्यामुळे आम्ही आधीच पूर्ण माती काढून ठेवली आणि ही माती पूर्ण शेततळ कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण आस्तरीकरणासाठी पूर्ण माती 1-1.5 फुटाचा थर टाकूनच आम्ही आस्तरीकरण करणार आहे. याच्यामुळे आम्हाला शेततळ्याच्या पेपरला कोणतीही बाधा होणार नाही आणि लाईफ टाईम काम होईल. प्रत्येक वेळा विचार करतो की खाली हाड दगड आहे, हाड मुरुम आहे, खर्च वाढणार आहे आपला मातीचा आणि ब्लास्टिंगचा. आपण हा जर विचार केला तर आपण शेततळच करू शकत नाही. आणि आज आपल्याला हा जो खर्च वाटतोय जेव्हा त्या शेततळ्याचं उत्पन्न चालू होतं त्याच्यापासून उत्पन्न झालं होतं क्षुल्लक वाटतो आपल्याला. आज काही माझे शेतकरी बांधव असे आहेत की त्यांचं एका वर्षामध्ये शेततळ्याची जितकी जमीन गेली तितकी जमीन, पेपरचा खर्च, ब्लास्टिंगचा खर्च, तुमचं पोकल्यांचा खर्च एकाच वर्षात निघालेला आहे. फक्त हे पाणी म्हणजे संजीवनी आपल्या शेतीसाठी शेततळ्याचं. आणि आज आपण प्राथमिक विचार करता, खर्चाला न घाबरता, ब्लास्टिंग वगैरे जे काही असेल ते सगळं त्याला विचार न करता खर्च करून फक्त मातीचं नियोजन करा. मातीचं नियोजन अत्यावश्यक आहे. मातीमुळेच आपल्या शेततळ्याला भरभरता येणार आहे आणि सुरक्षित काम होणार आहे आपलं. म्हणून शेतकरी मित्रांना माझी एकच विनंती आहे, येणारा काळ हा जो आहे हा कोणत्या वर्षी गहन दुष्काळ पडतो, कोरडा दुष्काळ पडतो, ओला दुष्काळ पडतो, अतिवृष्टी होते, अशा वेळेला हे शेततळच आपल्याला तारणार आहे. आणि या शेततळ्याची जर आपण पोटच्या मुलासारखी व्यवस्थित काळजी घेतली तर हा शेततळच आपल्याला पोटच्या मुलासारखं वाढवणार आहे, पुढे प्रगती करणार आहे आपली. आणि त्याच्याकरता निष्काळजीपणा न करता मातीपासून प्रत्येक गोष्ट अणुरेणू याची व्यवस्थित बघून घेणे हीच कळकळीची नम्र विनंती.